नमस्कार. भारतात लवकरच गॅसची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते अशी एक मोठी बातमी येतेय. याचं कारण जगातल्या एका खूप मोठ्या गॅस पुरवठादाराने आपलं उत्पादन अचानक थांबवलंय आणि याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांवर होऊ शकतो. चला समजून घेऊया हे नेमकं प्रकरण आहे तरी काय. तर सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या गाडीतला सीएनजी आणि घरातला पीएनजी हे महाग होणार का? कारण मूळ गोष्ट अशी आहे की कतार जो भारताला भरपूर गॅस पुरवतो तिथं एलएनजीचं उत्पादन थांबलंय. पण असं अचानक का झालं? चला पाहूया. तर ह्या सगळ्या प्रकरणाचं मूळ आहे कतारमध्ये. बघूया तरी तिथे नेमकं घडलंय काय. बरं, आधी हे समजून घेऊया की कतार इतका महत्त्वाचा का आहे. बघा, कतार हा द्रवरूप नैसर्गिक वायूचा म्हणजे आपण ज्याला LNG म्हणतो त्याचा जगातल्या सगळ्यात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर जगातल्या अनेक देशांची ऊर्जेची गरज ही कतारवर अवलंबून आहे. आता आपण सतत एलएनजी करतोय, पण हा एलएनजी म्हणजे नेमकं काय? तर विचार करा, नैसर्गिक वायूला इतकं थंड केलं जातं की तो चक्क द्रव बनतो. आणि असं केल्यामुळे होतं काय की त्याला जहाजांमधून एका देशातून दुसऱ्या देशात नेणं खूप सोपं आणि सुरक्षित होऊन जातं. आणि ही आहे सगळ्यात महत्त्वाची बातमी. कतारमधल्या एका मोठ्या LNG प्लांटमध्ये एका तांत्रिक बिघाडामुळे आणि देखभालीच्या कामामुळे उत्पादन थांबवण्यात आलं आहे. आता बघा, अडचण एकाच प्लांटमध्ये आहे, पण यामुळे संपूर्ण जगाची पुरवठा साखळी धोक्यात आलीये. ठीक आहे, कतारमध्ये काहीतरी झालं, पण त्याची चिंता आपण भारतात का करायची? कारण त्याचा थेट परिणाम आपल्या देशावर होणार आहे. तो कसा? चला तेच पाहूया. आता हे आकडे जरा नीट बघा. भारताला जेवढा LNG लागतो त्यापैकी तब्बल 40% गॅस हा एकट्या कतारमधून येतो. विचार करा, ह्या एका आकड्यावरूनच आपलं कतारवरचं अवलंबित्व किती जास्त आहे याचा अंदाज येतो. याचा सरळ अर्थ काय होतो की जर हा 40%चा पुरवठा थांबला किंवा कमी झाला तर आपल्या संपूर्ण देशभरात गॅसची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते. इतकी ही गंभीर गोष्ट आहे. पण ठीक आहे, टंचाई निर्माण होईल, पण त्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होणार? सगळ्यात मोठा प्रश्न, आपला खर्च वाढणार का? म्हणजे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढणार का? आणि जर दर वाढले तर त्याचा फटका थेट आपल्या खिशाला बसणार आहे. गाडीत सीएनजी भरणं महाग होईल, रिक्षा बसचा प्रवास महागडा ठरू शकतो आणि घरातल्या स्वयंपाकाच्या गॅसचा खर्चही वाढेल. म्हणजे एक प्रकारे महागाईची एक नवीन लाटच येऊ शकते. आणि ही काही उगाचच भीती नाहीये. भारतातल्या गॅस कंपन्यांनी तर स्पष्टच सांगितलंय की जर कतारकडनं पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर दर वाढवण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही. बरं, परिस्थिती तर गंभीर आहे हे आपल्या लक्षात आलंय, पण मग यावर काही उपाय आहे की नाही? सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी काय करू शकतं यावर थोडी नजर टाकूया. तर मग सरकार या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नेमकं काय करू शकतं? त्यांच्यासमोर साधारणपणे 3 मुख्य पर्याय दिसतायत. पहिला म्हणजे कतारऐवजी अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियासारख्या इतर देशांकडून जास्त गॅस खरेदी करणे. दुसरा, आपल्या देशात जो आणीबाणीसाठी गॅसचा साठा ठेवलेला असतो तो वापरणे. आणि तिसरा पर्याय म्हणजे जो काही गॅस उपलब्ध आहे त्याचं नियोजन असं करणे की वीज आणि वाहतुकीसारख्या महत्त्वाच्या सेवांवर त्याचा परिणाम होणार नाही. अर्थात या सगळ्यामध्ये एक मोठा जर तर आहे. जर कतारमधली ही तांत्रिक अडचण लवकर मिटली आणि पुरवठा पुन्हा पूर्वीसारखा सुरू झाला तर भारतावरचं हे मोठं संकट टळू शकतं. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष कतारकडेच लागलं आहे. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. समजा जर खरंच सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले तर एका सामान्य माणसाच्या महिन्याच्या खर्चावर त्याचा किती परिणाम होईल? या एका उदाहरणावरूनच हेच लक्षात येतं की जगात कुठल्यातरी एका कोपऱ्यात घडलेली घटना थेट आपल्या घरापर्यंत आणि गाडीपर्यंत कशी येऊन धडकते.